देवळ्यात 13 पदाधिकाऱ्यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश, दबाव नाही स्वेच्छेने प्रवेश, विरोधकांवर पलटवार. देवळा तालुक्यात पक्षप्रवेशाच्या मुद्द्यावरून सुरू असलेल्या सोशल मीडिया चर्चांना उत्तर देत शिवसेना शिंदे गटाने अधिकृत भूमिका स्पष्ट केली आहे. संबंधित 13 पदाधिकाऱ्यांनी कोणत्याही दबाव किंवा आमिषाशिवाय स्वेच्छेने पक्षप्रवेश केल्याचा दावा करण्यात आला असून विरोधकांचे सर्व आरोप फेटाळण्यात आले. शालेय शिक्षण मंत्री माननीय दादाजी भुसे, उपजिल्हा प्रमुख देवानंद वाघ, तालुका प्रमुख दीपक निकम, तालुका संघटक योगेश आहिरे, युवासेना तालुका प्रमुख प्रतीक आहेर व शैलेश गुंजाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. दरम्यान शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून केवळ 2च पदाधिकारी गेल्याचा दावा करण्यात आला होता. मात्र हा दावा चुकीचा असून प्रत्यक्षात 13 पदाधिकाऱ्यांनी प्रवेश केल्याचे शिंदे गटाने स्पष्ट केलंय. यासोबतच उद्धव ठाकरे गटाच्या स्थानिक नेतृत्वावर शिंदे गटाने गंभीर टीका केली आहे. गेल्या 6 महिन्यात एकही शाखा स्थापन न करणे, पदाधिकाऱ्यांशी समन्वयाचा अभाव, बैठका न घेणे आणि कार्यकर्त्यांना विश्वासात न घेणे यामुळे संघटनेत कमकुवतपणा आल्याचा आरोप करण्यात आला. तसेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्या संयुक्त बैठकीतही एकजूट दिसून आली नसल्याचे नमूद करण्यात आले. वरिष्ठांकडून संघटना मजबूत करण्याचे निर्देश असूनही त्याकडे दुर्लक्ष झाल्याचा दावा माजी उपशहर प्रमुख S.K. शिंदे यांनी केला. दरम्यान शिवसेना शिंदे गट देवळा तालुक्यात अधिक बळकट होत असल्याचा दावा करण्यात आला असून आगामी काळात आणखी पदाधिकारी व कार्यकर्ते पक्षात प्रवेश करतील असे संकेत देण्यात आले. देवळा येथील आमंत्रण हॉटेलमध्ये आयोजित बैठकीत ही माहिती देण्यात आली आहे. पक्षप्रवेश केलेले पदाधिकारी: विजय शंकर जगताप, विजय माणिक आहेर, S.K. शिंदे, भूषण साहेबराव गोरणे, आशिष माणिक सूर्यवंशी, खुशाल अशोक देवरे, बाबाजी केदामाळी, सुनील शिंदे, संजय पर्वत बर्वे, बबन आहेर, भारत गंगाधर बोरसे, प्रमाकर वेणू चव्हाण आणि किरण पाटील या सर्व 13 पदाधिकाऱ्यांच्या प्रवेशाची अधिकृत यादी व छायाचित्रे प्रसिद्ध करण्यात आली असून विरोधकांकडून पसरवली जाणारी माहिती दिशाभूल करणारी असल्याचा आरोप शिंदे गटाकडून करण्यात आलाय. S9 TV न्यूज साठी शरद पवार, चिंचवे. जय महाराज. आज देवळा तालुक्यातील 2-3 दिवसापूर्वी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेतून काही शिवसैनिकांनी, त्याचबरोबर जबाबदार पदाधिकाऱ्यांनी मूळ शिवसेनेत म्हणजे शिंदे सेनेत प्रवेश केलेला आहे. 2-3 दिवसापासून बघत असताना न्यूजच्या माध्यमातून, व्हिडिओच्या माध्यमातून, मोबाईलवर काहीतरी चर्चा या तालुक्यात संबंध गावागावात चालू आहेत की कोणी गेलेलं नाही, किंडार पडलेलं नाही, अनेक गोष्टींचे विश्लेषण झालेलं आहे. परंतु एक नम्रपणे सांगू इच्छितो, या शिवसैनिकांना, या पदाधिकाऱ्यांना कुठलंही प्रवचन, कुठलाही आमिष, कुठलाही शब्द राजकीय जडणघडणातला दिलेला नसताना यांनी या महाराष्ट्र राज्याच्या शेतकरी पुत्र, शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेबांच्या विचारांवर प्रभावित होऊन उबाटातून शिंदे सेनेत प्रवेश केलेला आहे. आणि आज या गोष्टीचा उहापोह का करायचा आहे? खऱ्या अर्थानं ज्या उलटसुलट चर्चा आहेत त्या चर्चांना विराम मिळावा कुठेतरी, म्हणून आज प्रत्येक शिवसैनिक स्वतः जातीने हजर राहून ते स्वतः सांगत आहेत की मी ह्या पक्षातून म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे उबाटातून मूळ शिवसेनेत प्रवेश केलेला आहे हे त्यांच्या मुखातून आणि ते स्वतः जातीने या ठिकाणी नमूद करू इच्छितात. मी किरण पाटील उबाटा गटातून शिंदे शिवसेनेत प्रवेश करत आहे. तुम्ही काही पदावर सांगा. शिवसेना मी किरण पाटील उबाटा गटातून शिंदे सेनेत प्रवेश करत आहे. BC गणप्रमुख. मी बाबाजी केदामाळी शिंदे गटात प्रवेश करत आहे. शिंदे साहेबांचे बस. मी भूषण साहेबराव गोरणे, युवासेना उपतालुकाध्यक्ष
उबाटा गटातून शिंदे सेनेत प्रवेश करत आहे. मी विशाल देवरे उभाटा गटातून शिंदे सेनेत प्रवेश करत आहे. मी देवळा उपशहर प्रमुख. मी विजय आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातून शिंदे गटात प्रवेश करत आहे व खरे गट संघटक. मी उबाटा गटाचा सहसंपर्क प्रमुख देवळा तालुका, पण मी आता उबाटा गट सोडून शिंदे गटात प्रवेश करत आहे. मी S.K. शिंदे देवळा उपशहर प्रमुख, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातून शिंदे साहेबांच्या विश्वासाला एक मान्यता देऊन मूळ शिवसेनेत पक्षप्रवेश करीत आहोत. मी सुनील शिंदे उबाटा गटातून शिंदे सेनेत प्रवेश केला आहे. मी खडे करतो. मी आशिष त्रिवेदी वडाळा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या याच्यातून आपलं शिंदे गटात प्रवेश करतो. मी प्रभाकर वडील चव्हाण उभाटा गट सोडून शिंदे गटात प्रवेश करीत आहे. उपशाखा प्रमुख. मी भारत वर्षी उबाटा गटातून शिंदे गटात प्रवेश करीत आहोत. शाखा प्रशासक. किराणी यादव मी शिवसेना या पक्ष प्रवेशाच्या जे काही तालुक्यामध्ये उधाण आलेलं आहे आणि कालपर्यंत जे आम्ही उबाटा गटामध्ये पक्ष काम करत होतो सहकार्यांबरोबर, सहकारी मित्रांबरोबर, काही कोणावरही काही कुठला छकल काही नाही. पण ज्या 6 महिन्यापासून हे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी जो नेमणूक केलेला आज पदाधिकारी तालुका अध्यक्ष बसवलेला आहे, आमच्या सर्वांच्या खोट्या सह्या घेऊन हा तालुका प्रमुख झालेला आहे. आणि आजपर्यंत आम्ही या पक्षामध्ये एक निष्ठेने आम्ही बाळासाहेबांच्या विचारावरच काम करत होतो आणि आज पण ह्या बाळासाहेबांच्या विचारावरच शिंदे साहेबांना आज चालवत आहे. बाळासाहेबांचा वारसा तोच घेऊन आम्ही या शिवसेनेत विश्वास पक्ष प्रवेश केलेला आहे. आणि हे जे तालुका अध्यक्ष झालेले आहेत आज राजसाहेब उद्धव साहेब हे दोघे एकत्र आले आणि ह्याच जागेवरती काही महिन्यापूर्वी दोघं संघटना या देवळ्या तालुक्यातल्या एकत्र आल्या होत्या. त्याच दिवशी ह्या तालुका प्रमुखाने माझा माव वेगळा, तुझा माव वेगळा, मनसे इकडे बसा, उबाटा इकडे बसा हे करत असताना मनसेचेच जिल्ह्याचे वरिष्ठ अधिकारी त्याच वेळेत बोलत होते की तुम्ही एकत्र राहा. एकत्र आलेले उद्धव साहेब आणि राज साहेब यांच्याही कुठेही त्याला तडा जाऊ देऊ नका आणि एकत्रितपणे काम करा. त्यावेळेस सुद्धा आम्हाला सांगण्यात आलं. आम्ही तसंच काम करून येत होतो. पण हा भाऊ ज्यावेळेस अध्यक्ष झाला खोट्या सह्या घेऊन, मी येणाऱ्या काळात 20 शाखा ओपनिंग करेल, मी कार्यालय त्या बाजूला ठेवेल. आज रोजी जे आज उद्धव बाळासाहेब ठाकरे जे आज कार्यालय आहे त्या कार्यालयाची अवस्था काय आहे, अमावस्या आणि पौर्णिमेला तेव्हाच ते उघडलं जातं. कुठल्याही कार्यक्रमाला 2-4 पदाधिकारी घ्यायचे आणि सोशल मीडियावर मी तालुका प्रमुख आणि ते फक्त व्हायरल करायचे. अमावस्या आणि पौर्णिमेलाच बोलायचे ते. इतर वेळेस जे काही तिथं आज त्या ठिकाणी त्या कार्यालय शेजारी देवळा नगरपंचायतची भोवतारी आहे तिथे. अशी काही चिरूस मिळण्यासारखी गोष्ट आहे की आम्ही जेव्हा त्याच देवळ्या शहरमधून वार्ड क्रमांक 17 मध्ये मी राहतो, शिवसैनिकचा एक उपशहर प्रमुख झालो, तेही मला माझ्या गुरुवारी देवाबापूंनी मला नियुक्तीपत्र दिलं होतं आणि त्यांचाच निष्ठावंत शिवसैनिक मी त्यांना गुरु मानतो. ते माझे गुरु आहेत आणि इथून पुढेही राहतीलच. आणि शेवटपर्यंत माझा स्वाद चालवेल तोपर्यंत जो हा तालुका प्रमुख म्हणतोय की हे 2च उभाटाला खिंडार नाही, हे 2च पक्षातून 2 लोक गेले तर काही फरक पडत नाही. तुम्ही कार्यकर्त्यांना तुमचे घरगडी समजलेले का आहे का, हे मला एक त्यांना सवाल विचारायचा आहे तालुका प्रमुखांना. ते जे त्यांनी आज 2 दिवसापूर्वी जी चिखलथेट हा उल्लेख केला की 2च लोक गेले, 2 नाहीये. हे आज माझे सगळे सहकारी मित्र हे माझ्या बरोबर आहेत, वरिष्ठ अधिकारी सगळे. आणि त्यांच्या समवेत आमचा शिक्षण मंत्री दादासाहेब भुसे साहेब यांच्या समवेत पक्ष प्रवेश झालेला आहे. आणि ते जे म्हणताय
2च गेले. येणाऱ्या काळात हे 200 करतील आणि करून दाखवतील. आणि आम्ही संघटनेचा जोही काही आम्हाला पक्षाचा आदेश येईल त्या आदेशाला समोरे जाऊन आम्ही आमचा पक्ष कसा वाढेल, शिवसेना कशी वाढेल हे आम्ही दाखवून देऊ. आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका.